मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे चिवळा बीचच्या इथून स्टेवरून. आता आम्ही चाललो आहे कुणकेश्वरला. तर जाता जाता आम्हाला एक स्पॉट भेटला इथे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे आता चाललाय फोटोशूट. ओके, आम्हाला निघायला वाजले 11:15. सॉरी, आम्हाला 10 मिनिटं झाले निघून. 11 वाजता आम्ही निघलो. आता इथे 11:15. आता आम्ही आलो आहे कशेळी बीचला. ओके, सो जेवलो वगैरे दुपारी आणि आम्ही आता चाललो आहे. जसं तुम्ही मगाशी बघितलं की आम्ही कशेळी बीचला होतो. ओके, सो कशेळी बीचला आम्ही एन्जॉय केलं थोडं पाण्यात वगैरे आणि पूर्ण भिजलो होतो. त्यामुळे आम्ही आता चेंज केलं तिथेच वरती गाडीजवळ चेंज केले आणि आता आम्ही निघालोय. आमचा जो स्टे बुक केलाय तिथे तो ॲक्च्युली गणपतीपुळ्याच्या जवळच आहे. आपल्या स्टेवरती येऊन बाकी आमची जे एन्जॉयमेंट थोडं रिलॅक्स करू वगैरे आणि मग जेवायला जाऊ कुठेतरी. ठीक आहे, आता माझ्या गाडीत मी आणि ऋतिकच आहे. बाकीची जण त्या ऋषीच्या गाडीत गेलेत. त्यांना तिथे बसायचं होतं. भाई वाटतो रे आपण. आम्ही दोघं भाई कारण आम्ही फिरतो सँडोवरती. बाकी सगळे तामझाम करून फिरतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आता आहे तिसरा दिवस. ओके, सो आता आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे, सगळं आवरलं आहे, आमचा नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही निघालो आहे बोट बघायला, वेसल शिप. ओके, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत आरेवारे नंतर गणपतीपुळे आणि मग तिथून मावशीकडे जाऊन घरी. आजचा प्लॅन असा आहे. आता माझी तरी पॅकिंग झाली आहे, मी रेडी आहे. त्या लोकांची गाडीत पॅकिंग चाललेली आहे. ठीक आहे, मागे बघू शकता तुम्ही. आता ही पॅकिंग वगैरे झाली की आम्ही निघू आणि मग तुम्हाला पुढचे अपडेट होतो. आता पहिले जाणार आहेत, जसं मी तुम्हाला बोललो, बोट बघायला. काल रात्री आम्ही खूप जेवलो वगैरे. त्याच्यानंतर रूमवर आल्यानंतर खूप विलावरती आल्यानंतर खूप मस्ती झाली, गेम्स खेळलो वगैरे. त्या जेवढं चालायचं त्या नशीन त्या लोकांनी साडी घातली, कुठे त्यांना चालायला लावतो. बघतो ती काय दिसली थोडीशी, तिथे जाऊन जास्त दिसेल ना.
एक प्लेस म्हणून फोटो काढूया रिटर्न निघायला. हां तुझ्या ब्लॉगमध्ये ॲड होईल ना तेवढं. तेच. वेसलशिप बघायला तर आम्ही तिथे आलोय बीचला. सॉरी मला दिसेल समोर. तिकडून येऊन करायचं. इथे यांनी लिहिलंय सावधान, खाली कोणी जाऊ नये. तुम्ही बघू शकता ही बोट ही पूर्णपणे ना पाण्यात आता जमिनीत धसलेली आहे. खूप टायमापासून असेल ही. ओके तर आय थिंक आत्ताच मी रिसेंटली पाहिलं कुठेतरी की गव्हर्मेंट तिला इथून हलवायचा प्लॅन करतायत. आय थिंक 1-2 महिन्यात पुढच्या ती निघून पण जाईल. बघू शकता तुम्ही. ठीक आहे मित्रांनो. आमच्या कोकणातली चवळ आहे भारी. अजून तिकडे समुद्रच आहे ना सगळा. हो नाळांची झाडं. हाच बीच गणपतीपुळेपर्यंत जातो ना, त्याला जॉईंट आहे. हा काय असं मला वाटतं. कारण गणपतीपुळे आता थोड्याशाच मिनिटावरती आहे म्हणून म्हटलं कोकणी असेल ना. पण वॅकी वॅकी भेटला तर आपल्याला तिथे वॅकी 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 तन्मय वॅकी तू आहेस. मग दीदीला पाहिलं काय बोलतो दीदी बाग. आता आम्ही आहोत तिथे ऋषीच्या मावशीच्या गावात खडपोलीमध्ये, चिपळूणमध्ये. जत्रा भरली आहे तिथे. तर आता आम्ही बसलोय ऋषीच्या मावशीच्या घरी जेवायला. चिकन भाकरी खातोय. हा व्हेजवाला आहे, ही व्हेजवाली आहे. हा काय माहिती कुठला शनिवार पाळतो रविवार पाळतो. बाकी सगळे नॉन व्हेजवाले. ही मावशी.